आशिष शेलार बोलतायत, थेट जाऊयात। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील। प्रत्येक ठिकाणी जेव्हा एखादा शासकीय कार्यक्रम असतो त्यावेळी तिथल्या आमदारांनी खासदारांना लोकप्रतिनिधींना निमंत्रण असणं हे सरकारचं काम असतं। मात्र भाजपने हे डर्टी पॉलिटिक्स सुरू केलेलं आहे। शरद पवार यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत नसल्यावर त्यांनी टीका केली। हा भाजपचा प्रश्न कुठे आला? कार्यक्रम सरकारचा आहे, सगळ्या ठिकाणी भाजपला बघायचं, याचा अर्थ बोलणाऱ्यांच्या मनामध्ये भीती आहे। आणि त्यामुळे राज्य सरकार 3 पक्षांचं आहे, भाजपचा डर्टी पॉलिटिक्सचा विषय कुठे आला? आणि त्यामुळे बोलणारे भाजपला घाबरतात, त्याच्या पलीकडे दुसरं काय नाही। एक प्रोटोकॉल म्हणून त्या संस्थेचे पवारसाहेब अध्यक्ष आहेत आणि एक राजशिष्टाचार म्हणून त्यांचं नाव असणं हे अभिप्रेत असताना सुद्धा मला वाटतं त्याचं योग्य उत्तर पालकमंत्री देतील। सर, ठाणे लोकसभेसाठी भाजप जे आहे ते आग्रही असल्याची आता चर्चा झाली। काल दिल्लीत बैठक झाली। भाजप जवळपास 30 ते 32 जागांवर महाराष्ट्रात लढेल असं म्हटलं जातं। आम्ही आग्रही आहोत, आम्ही आग्रही महायुती म्हणून आहोत, आम्ही आग्रही 3 पक्ष आणि आमचे मित्र पक्ष म्हणून आहोत। आम्ही आग्रही 48 जागांपैकी 45+ जागा जिंकण्यासाठी आहोत। कोण कुठल्या जागेवर लढेल याचा अंतिम निर्णय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब, रामदास आठवले साहेब केंद्रीय नेतृत्वाशी बोलून करतील। परीक्षा सुरू झालेली आहे, पेपर फुटीचे प्रमाण राज्यात प्रचंड प्रमाणात वाढत आहे। यूपीमध्ये प्रकार झाला, तिथे परीक्षा रद्द केली। महाराष्ट्रात जर का अशी घटना घडली तर परीक्षा रद्द होतील का किंवा काय सरकार निर्णय घेईल काय? मला संपूर्ण या विषयाची माहिती नाही। 10वीच्या परीक्षा सुरू झाल्यात, विद्यार्थ्यांना आपण शुभेच्छा देऊया। पेपर फुटीसारखे प्रकार महाराष्ट्रात होताच कामा नयेत। ज्या पद्धतीने तलाठी असेल, बरोबरीने अन्य परीक्षा असतील, अशा गेल्या काळात काही परीक्षात पेपर फुटी आणि जर आता 10वीची झाली असेल तर याच्या मागे नक्कीच संशयाचं माहोळ उभं राहतं। संशयाचं माहोळ राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी कोणी करतंय का हे सुद्धा चौकशीत केलं पाहिजे असं माझं मत आहे। मराठा आरक्षणाला मोदींवर संजय राऊत यांनी टीका केलेली आहे। ते म्हणाले महानुभाव सत्तेत आल्यानंतर राजकारणाला वाढली जाते, महाराष्ट्राच्या राजकारणाला वाढली संस्कृती। ते आमच्या बरोबर सत्तेत मोदीजींच्या बरोबर असल्यामुळेच ते राज्यसभेत जाऊ शकले। महाराष्ट्राच्या राजकारणाची कीड म्हणजे संजय राऊत आहे आणि म्हणून अपशब्दाचा उपयोग, शिव्यांची लाखोली, असंबंध बोलणं, काही रेफरन्स विना सांगणं, या महाराष्ट्राच्या राजकारणात विश्वासघाताचं राजकारण सुरू करणं, मतं एकाच्या पक्षाच्या मदतीने घ्यायचं, दुसऱ्या पक्षाबरोबर युती करायची, जो दिलेला शब्द नाही तो असत्य खोटं बोलायचं, स्वतः एका पक्षात राहून पालखी दुसऱ्यातल्या पक्षातल्या अध्यक्षाची व्हायची, ही राजकारणातली महाराष्ट्राची कीड म्हणजे संजय राऊत आहे। तर मराठा आरक्षणाला हायकोर्टामध्ये आता आव्हान दिलं गेलं आहे। गुणरत्न सदावर्त आणि जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली आहे। राज्य सरकारने 10% आरक्षण दिलं। मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या सरकारने आणि महाराष्ट्राच्या विधानसभेने या ठिकाणी सर्वसंमतीने कायदा केला। तो कायदा परिपूर्ण कायदा आहे। त्यासाठी क्वांटिफायबल डेटा, हिस्टॉरिकल रेफरन्स, त्यासाठीचा सर्वे करणाऱ्या एजन्सीज, हरकती, सूचना, या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयाच्या इंदिरा साहनी निवाडातल्या सगळ्या टेस्ट पूर्ण केल्या आहेत। अगोदरच्या सरकारच्या देवेंद्रजींच्या काळात केलेल्या मराठा आरक्षणाच्या आणि उपयोगाच्या फायद्याच्या कायद्याला ज्या टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेला केला त्याचाही विचार केलाय आणि या सगळ्यानंतर तो कायदा एकमताने मंजूर झाला आहे। तो कायदा कोर्टात टिकेल हेच आरक्षण आम्ही दिलंय असा आमचा त्याच्यावर विश्वास आहे। सर, संजय राऊत म्हणाले होते शिवसेनेचे की भाजपाला मुंबई आणि मुख्यतः महाराष्ट्र आमच्यामुळे दिसली, त्याला तोडीसतोडीने उत्तर म्हणून तुम्ही असं म्हणताय का की दिल्ली ही आमच्यामुळे दिसली? त्याला नाही, सत्य आहे। मी मागेही म्हटलंय, शिवसेना तेव्हाची यांना केवळ दिल्लीच नाही महाराष्ट्रही आमच्यामुळे दिसला आणि म्हणून जे संजय राऊत म्हणतायत त्यांचा अभ्यास कच्चा आहे। संजय राऊतांचा अभ्यास हा लिंबू टिंबू आहे, कारण संजय राऊतांना माहितीच नाही ज्या वेळेला युती झाली त्यावेळेला शिवसेनेचे नगरसेवक 0